माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप खूप वर्षापासूनचं ड्रीम होतं की एक वेळेस इंदोरला येऊन 56 दुकानच्या जे स्ट्रीट फूड एरिया आहे तिथे भेट द्यायचंय. आणि एक्झॅक्ट माझ्या पाठीमागे बघू शकता क्लीन स्ट्रीट फूड हब 56 दुकान दिलेलं आहे. सो लगेच आपण स्टार्ट करणार आहोत सर्वच्या सर्व 56 दुकान. सध्या तर आम्ही दोघंच आहोत, मी आणि रुद्राणी. प्रत्येक दुकानात आम्ही जाऊ शकत नाही, बट जे फेमस आहेत जिथं कार्तिक आर्यन सारखे हिरो, खूप सारे ऍक्टर ऍक्ट्रेसेस येऊन गेलेले आहेत, अशा प्रत्येक दुकानात आम्ही आज व्हिजिट करणार आहोत आणि पैसा बर्बाद करणार आहोत. बट एवढं तर चलत राहतं यार, कुठं ना कुठं थोडंफार आपण मेहनत करता कशासाठी, छोट्या छोट्या गोष्टीसाठी. सो ते आज आपल्याला करायचं आहे. ओके. आणि मी खूप साऱ्या फ्रेंड्सला वगैरे विचारलं होतं की बाबा येतं का, सो त्यांनी म्हटलं की नाही येत. सो आता आपल्याला जळवायचं त्यांना. या 56 दुकान एक्सप्लोर करूयात. साईड बाय साईड प्रत्येक दुकानात जाऊन कुठं ना कुठं तुम्हाला थोडंफार आम्ही कंटेक्स्ट देणार आहोत आणि साईड बाय साईड रेटिंग सुद्धा करणार आहोत की आउट ऑफ 10 एखादं एक दुकान किती रेटिंग डिझर्व करतो काय नाही ते. कारण युट्यूबवर इंटरनेटवर खूप सारे दुकान आहेत, खूप सारे व्हिडिओज आहेत जे 56 दुकानबद्दल हाईप क्रिएट करून ठेवलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. ऑल राईट. सो इथे एक 2-3 चांगले प्रॉपर फोटोज काढून घेता, कारण फ्रेश ऑफ नंतर पॉसिबल होणार नाही. नंतर मग स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक दुकान एक्सप्लोर करत जाऊयात. ओके. सो 56 दुकानची जे एक्सप्लोरची सुरुवात आहे पहिल्या शॉप पासून करायची आहे. बॅक साईडला बघू शकता की विजय चॅट हाऊस पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. अँड सर्वात फेमस इथलं खोपरा चाट, जे की आम्हाला पडलेलं आहे 22 रुपयाला. ओके. सो मी फर्स्ट बाईट मी स्वतः घेतो अँड मग देन रेट करूयात आउट ऑफ 10 किती रुपये जाईल. 22 रुपयामध्ये क्वांटिटी चेक करा किती आहे काय नाही ते. एवढी एक क्वांटिटी आहे. चटणी आय थिंक इमलीची चटणी आहे. लेट्स चेक इट आउट. 10 आउट ऑफ 9. एकदम टेस्ट चांगली आहे. आतल्या साईडला जी स्टफिंग आहे आपल्याकडे जसं आलू बोंडा असतो राईट, वडापाव मधला जो वडा असतो त्यात ते सेम आहे, फक्त मध्ये जे स्टफिंग आलू आणि खोबराची आहे, ज्याला आपण खोबरा म्हणता, खोबरा किसची आहे, त्याच्यामुळे एकदम क्लास लागत आहे. विजय चाट हाऊस नंतर नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ते म्हणजे जॉनी हॉटडॉग. हॉटडॉग काइंड ऑफ एक वडापाव सारखंच असतं आणि हा पण इथला खूप जुना दुकान आहे. मध्ये बघू शकता की खूप सारे सेलिब्रिटीज वगैरे आलेले आहेत. आपण जाऊयात आणि त्यांच्याकडून एक हॉटडॉगचं प्लेट घेऊयात. ओके भैया, एक हॉटडॉग देतो व्हेजवाला. मध्ये बघू शकता की खूप सारे ऍक्टर्स वगैरे आलेले आहेत तिथं, सगळे जुने वगैरे फोटोज तिथे तुम्हाला दिसत असतील. आणि सर्वात तिथं विद्युत जामवाल हे फोटो मला दिसत आहे. राहुल द्रविड पण आहे तिथं राईट. सो अशा प्रकारची एक हॉटडॉगची प्लेट येते, ज्याच्यामध्ये थोडंसं ऑनियन, ग्रीन चटणी, टोमॅटो सॉस अँड ह्याच्यामध्ये आलू टिक्की अँड मध्ये हॉटडॉग. वडापाव सारखं काइंड ऑफ वडापाव सारखं असतं. ओके. सो आपले कॅमेरामॅन, तुम्हाला कसं वाटत आहे? कॅमेरामॅन, कॅन यू 2 गोष्टी स्पीक प्लीज? तुला कसं वाटत आहे? टेस्ट याच्याबद्दल खूप हाईप आहे, मी ऐकलेलं सुद्धा आहे. आणि जे आपण बघतो ना कच्चा चिटा ओपन करूयात. ओके. एक्झॅक्ट कशी टेस्ट असेल काय नाही. फ्रँकली स्पीकिंग कमी आहेत. 10 आउट ऑफ 6. सहा पण लय झालं. नॉर्मल टेस्ट आहे, जास्त काय नाही आहे, फक्त हाईप जास्त आहे. ओके. याच्यापेक्षा आपला वडापाव वगैरे चांगला असतो, बट ज्याची त्याची इच्छा असते. ओके. मास्टर शेफ देखलो ट्राय करता, तुमचे ओपिनियन कसं खावलेली फक्त चांगलं आहे. शुअर. आउट ऑफ 10 8. 10 आउट ऑफ 8. टेस्ट छान आहे. किती रुपये प्राइस? फक्त 20 रुपये, सॉरी 30 रुपये. सो आम्ही आता आलेलो आहोत 56 दुकानच्या आणखी एका नवीन शॉपमध्ये. शॉपचं नाव आहे कूल अंकल आईस्क्रीम. ओके. कूल अंकल आईस्क्रीम या शॉपमध्ये नेक्स्ट जो फूड आयटम ट्राय करायचा आहे ते आहे सीताफळ रबडी.
वरच्या साईडला रबडी आहे, खालच्या साईडला जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये पाणी प्लस लिक्विड नायट्रोजन आहे, त्याच्यामुळे धुवा येतोय. बाकी फक्त चव ह्यालाच आहे. लिक्विड नायट्रोजन मेक शुअर करा की तुम्ही कोणत्याही फूड इन्ग्रेडियंट मध्ये किंवा फूड आयटम मध्ये अप्लाय करणार नाही. लिक्विड नायट्रोजन हे खालच्या साईडला दिलेलं आहे. ओके, सो सीताफळ रबडी मी ट्राय करतो. फेमस आहे इथलं, खूप सारे जण मी जेव्हा चेक करतोय सीताफळ रबडीच खूप सारे जण खात आहेत, चेक करू शकता. अशी सेम टेस्ट पुण्याला मी सुजाता मस्तानीमध्ये ट्राय केली होती, त्याच्यानंतर डायरेक्ट इथं. बोथ इक्वल आहेत दोन्ही. ओके, एकदम पूर्ण सीताफळचा जो गर आहे त्याला दुधामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये त्याला मिक्सर केलेला आहे, पण टेस्ट आउटस्टँडिंग आहे. सो माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता हा 56 दुकानचा एंट्रन्स एरिया आहे आणि इकडं या साईडला जर बघाल तर हे ऑटो पार्किंग आहे. सो आता 56 दुकानचे जे 4-5 मेन दुकान होते तिथं आमचं पेटपूजा व्यवस्थित झालेली आहे. आणखी खूप सारे छोटे मोठे असे शॉप्स आहेत, बट सध्या पोटात जागा नसल्यामुळे ते आम्ही स्किप करून नंतर बघणार आहोत. आणि सध्या इथून आम्ही जाणार आहोत खजराना गणेश मंदिरला. ओके, या साईडला तुम्ही बघू शकता इथं हा चाय सुट्टा बार आणि तिथं हॉटेल सफायर असं लिहिलेलं आहे. सो इथंच आमचं आजचं 4 दिवसाचं स्टे आहे, जेणेकरून आम्हाला 56 दुकान पण जवळ पडेल आणि ऑटो स्टँड पण जवळ पडेल, जेणेकरून आम्हाला इंदोरमध्ये पूर्ण सिटी एक्सप्लोर करता येईल. ओके, सो आता आम्ही ओलावरून ऑटो बुक केला होता, तो आलेला आहे. सो त्या ऑटोत बसून आम्ही जाणार खजराना गणेश मंदिरला. या तर आम्ही आता आलेलो आहोत इंदोर येथील सुप्रसिद्ध खजराना गणेश मंदिर येथे. बॅक साईडला बघू शकता शांत वातावरण आहे, एकदम चिल आहे. सो एक्झॅक्ट चेक करूयात की मंदिराचा आसपासचा परिसर कसा राहते आणि दर्शन पण करूयात. या माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता वीर सावरकर मार्केट आहे. तुम्हाला जर रजवाडा पॅलेस इंदोरचा जर एक्सप्लोर करायचा असेल तर कोणताही ऑटोवाला 50 ते 60 रुपयामध्ये तुम्हाला या वीर सावरकर मार्केट जवळ आणून सोडतो. इथून तुम्हाला एक मस्जिद दिसत असेल, तिथून तुम्हाला समोर जायचं आणि रजवाडा तुम्ही एक्सप्लोर करू शकता. सो ते एक 15 ते 20 मिनिटात आपण एक्सप्लोर करूयात. त्याच्यानंतर आपण जाऊयात इंदोर मधलं फेमस मधुरम सँडविचला. ओके, लेट्स गो. मस्जिद पासून सरळ आल्यानंतर तिथे तुम्ही रस्ता बघू शकता. या रस्त्यानं आपण सरळ आलेलो आहोत आणि इथं आहे महालक्ष्मी मंदिर. सो आमचं महालक्ष्मी मंदिराचं दर्शन झालेलं आहे. सो आता इथून या रजवाडा पॅलेस मध्ये आपल्याला जायचं आहे. इथला आजूबाजूचा पूर्ण जो एरिया आहे हा एकदम क्राऊडेड आहे. कपड्याचे दुकानं, हॉटेल्स छोटे मोठे आहेत इथं.
जे की एकदम परफेक्ट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. बट रजवाडा पॅलेस मधून कसं दिसेल, तिथं लोक पण बघू शकता थांबलेले आहेत तिथं लोक. सो आपण ते सर्व गोष्टी एक्सप्लोर करूयात. ओके. रजवाडा पॅलेस हा इंदोर शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा होळकर घराण्याने सुमारे 200 वर्षापूर्वी बांधला असून तो उत्तर दिशेला आहे. याची 7 मजली भव्य इमारत मराठा, मुघल आणि फ्रेंच वास्तुकलेच्या सुंदर मिश्रणाने सजलेली आहे. राजवाडा हे इंदोरचे सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा मानले जाते आणि पर्यटनासाठी हे एक मुख्य आकर्षण आहे, जिथं अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर मागच्या काही वर्षापासून इथं लग्नाचे जे प्री वेडिंगचे शूट्स असतात ते पण इथं शूटिंग केलं जाते. बट त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस पेड करावं लागतात. मोबाईलनं तुम्ही शूटिंग करू शकता, बट कॅमेरा अलाउड नाही आहे. कॅमेरानं शूट करण्यासाठी तुम्हाला सेपरेट परमिशन घेऊन रिसीट फाडावी लागेल आणि पेमेंट करावी लागेल. सो एक वेळेस नक्की इंदोरला गेल्यानंतर रजवाडा पॅलेसला व्हिजिट द्या. इंदोरमध्ये सराफा गली सोडून, 56 मार्केट सोडून आणखी एक दुकान फेमस आहे, ते म्हणजे मधुरम सँडविच. बॅक साईडला बघू शकता सँडविचचे ब्रेड वगैरे लावून आहे. सो याचं खूप नाव ऐकलं होतं आणि हाईक पण होते. सो याची टेस्ट घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. चेक इट आउट करूयात. आउट ऑफ 10 काय सँडविच रेट करेल ते. ओके. सो फॉर्च्युनेटली 1 मिनिटाच्या आत ऑर्डर आलेला आहे आपला, बघू शकता. सो ह्याला एन्जॉय आपण आता वर त्यांचे काउंटर आहे तिथं बसून एन्जॉय करूयात. एकदम चीजनं लोडेड आहे. कम ऑन. सो आता सँडविच तर आलेलं आहे, चेक करूयात का एक्झॅक्ट कसा असेल काय नाही ते. त्या साईडला चिप्स आहेत, ट्राय करू. चिप्स नॉर्मल आहेत. सँडविचचा एक बाईट घेतो. ओके. दोघांसाठी खूप जास्त क्वांटिटी आहे. 10 out of 9. भाई पूर्ण एक सँडविच खाणं झालं नाही. ट्रिपल लेअर सँडविच आहे. 6 पीस आले होते. पहिल्या 4 मध्येच मॅटर क्लोज झाला उद्राणी घेऊन आणि निघून. लास्टचा 1 पीस खूप जीवावर गेलेला, बट सँडविचची टेस्ट खूप बेस्ट आहे. त्याच्या अगोदर मी पुण्याला खाल्लं होतं छोटे सँडविच. फर्स्ट नंबरला आहे, सेकंड नंबरला ते बेस्ट एकदम. मस्ट ट्राय मधुरम सँडविच इंदोर. सो आमची रूम इथे जवळच असल्यामुळं आम्ही जस्ट एक नाईट वॉक घ्यायसाठी आलेलो आहोत की एक्झॅक्ट 56 दुकानचं नाईट व्ह्यू कसा असेल काय नाही. ते काय खायचं नाही आहे, बट जस्ट एक नाईट टूअर. आणि कडक माहोल आहे एकदम. त्या नगरपालिकातर्फे असं सॉंग्स लावण्यात आलेले आहेत सगळीकडे, बघू शकता. इंदोरला आम्ही जवळपास 4 दिवस मुक्काम केलं होतं आणि 4ही दिवस आमचा स्टे 56 दुकानच्या एरियामध्येच होता. सो एक गोष्ट इथं ऑब्झर्व केली की सॅटर्डे संडे तिथं खूप भयानक गर्दी असते. सो मेक शुअर करा की तुम्ही जेव्हा व्हिजिट करणार असाल सो वीकेंडला न जाता वीकडेजमध्ये तुम्ही द्या. आणि त्याचबरोबर तिथं खूप सारे दुकान असे आहेत की जिथं फोनपे, गुगल पे, UPI पेमेंट ॲक्सेप्ट केली जाते. बट काही ठिकाणी जेव्हा खूप रश असते सो त्यावेळेस त्यांनी कॅश प्रिफर करतात. सो मेक शुअर करा की तुम्ही कॅश प्रिफर कराल. जवळपास 100पेक्षा जास्त दुकाने तिथं उपलब्ध आहेत. कसं आहे का?
छान आहे, टँगी टँगी टेस्ट आहे. हॅलो एव्हरीवन. तर आज आमचा आंतरभारत यात्रेचा तिसरा दिवस आहे इंदोरमध्ये. काल उज्जैनला जाऊन आला असल्यामुळं आज थोडंसं सकाळी उशीरला जाग आली, 11-11:30 वाजता जाग आली. दिवसभर रूमला आराम केला आणि आता रेड 2 हा मूवी बघायसाठी आम्ही आलेलो आहोत. रेड 2 मूवीचा आता इंटरव्हेल आहे आणि रुद्राणी मॅडमचं गिफ्ट त्यांच्यासाठी 480 रुपयाचे पॉपकॉर्न खायचे तिला. काय सांगावं आता, अवघड गोष्ट आहे ती. बट मूवी एकदम क्लास आहे. इथून आम्ही जाणार आहोत रूमवर मूवी बघितल्यानंतर आणि मग तिथून रात्री संध्याकाळी 10 वाजता आपल्याला जायचं आहे सराफा बाजार इंदोरला. बघू शकता हे आम्ही आता आलो आहोत ट्रेजर मॉल. इंदोरचं जे सर्वात मोठं मॉल आहे ट्रेजर मॉल, इथं PVR मध्ये आलेलो आहोत. इथलं एक्झॅक्ट लुक तुम्ही बघू शकता कसं आहे आजूबाजूला काय. तर माझ्या आजूबाजूला बघू शकता PVRचं सर्व इथे तुम्हाला दिसत असेल. सो इथून याच्यानंतर आम्ही रूमला जाणार, थोडासा आराम करणार, मग रात्री दाखवणार सराफा बाजार इंदोर. ओके, त्याच्यासाठी पोटात थोडी जागा पण ठेवलेली आहे. चला. सो फायनली आता मूवी संपलेली आहे. रेड 2 मस्ट वॉच मूवी आहे. इथून आम्ही आता जाणार आहोत. बघू शकता इकडं मिस्टर DIY नावाचं एक शॉप आहे जिथं रुद्राणीला मागच्या अनेक दिवसापासून जायचं होतं. चेक करूया, चला. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीतच असेल की इंदोरला क्लीनिएस्ट सिटी ऑफ द इंडिया असं अनेक वेळेला अवॉर्ड भेटलेला आहे. आणि त्यांचा आणखी एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे बघू शकता की ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो 56 दुकानची पार्किंग आहे, तिथं वर एक असं लिंबाचं झाड आहे आणि ऑब्व्हियसली पानं वगैरे गळत आहेत. त्यामुळं दिवसातून ही तिसऱ्यांदा सफाई तिथं होत आहे. सो आम्ही आता इथे एक जामून शॉट ट्राय करणार आहोत. Come on, जामून शॉट. असं वाटलं की मी 5-6 जामून एकदाच खाल्लो. कसं होतं खरं सांग. रुद्राणी पण ट्राय करणार. कसं होतं खरं सांग ना. एकदम भारी. आत्ता मी जो जामून शॉट घेतला होता फक्त 50 रुपयाला एवढा एक. तर ह्या भावानं एवढे विकलेले आहेत. अरे यार, उगाच शिकायला जामून शॉट विकला तर जास्त फायदा आहे. 50 रुपयाला एक जामून शॉट आहे, बरोबर. त्याने किती विकला बघ. 50 रुपयाला एक, 10 विकला तर 500, 100 विकला तर 5000. भाऊ दिवसाला 5000 कमवायला आहे फक्त जामून शॉट विकून. सो आज आमचं इंदोरमध्ये लास्ट डे नंबर 4 आहे आणि आम्ही आता संध्याकाळी निघालेलो आहोत रात्री 9:30 वाजता इंदोरच्या सराफा मार्केटला, जे की नाईट फूडचं हब समजलं जातं. सो एक्सप्लोअर करणार आहोत की एक्झॅक्ट कसं असेल इंदोरचं सराफा मार्केट नाईटवाला. ओके, Turn right at Guru Nanak Chowk onto Indore. सो आता आम्ही आलेलो आहोत सराफा मार्केटमध्ये सर्वात फेमस
जोशी दही वडा हाऊस, जे की इकडे माझ्या साईडला तुम्ही बघू शकता. त्यांच्याकडे जे सर्वात फेमस आहे दही वडा आणि आलू वडा, हे सर्वात फेमस आहे. आणि मागच्या 5-10 मिनिट झाला यार आम्ही इथे थांबलो तरी सुद्धा रिस्पॉन्स नाहीये. सो थोडंसं घुसून एकमेकांच्या अंगावर घुसून ट्राय करावं लागेल अशा पद्धतीने वगैरे. तू तिथून जाऊन व्हिडिओ करू शकतोस वर. मी त्यांना मागतो. सो फायनली मी त्यांच्या दुकानापुढे आलोय आणि घेतलो सुद्धा. ट्राय करूयात एक ग्लास. दही वडाची क्वांटिटी क्वालिटी एकदम भारी आहे, एकदम मस्त आहे. 75 रुपीज वर्थ आहेत एकदम. इंदौर के मशहूर सराफा मार्केट में अगर आप आने वाले हो तो गोल्ड कुल्फ़ी ज़रूर खाना, लेकिन उससे पहले सावरिया जी की आलू चाट ज़रूर चखना. काही अशा पद्धतीचं आलेलं आहे. इकडे बघू शकता जोशी ज्वेलर्स खाले, सावरिया चाट हाऊस जोशी ज्वेलर्सच्या खाले. ओके, त्याच्या अगोदर दहीवडा स्वीट होता. हा आलू चाट थोडस तिखट मध्ये आलं. ओके, सो सावरिया चाट हाऊस हा जो आलू पॅटीसचा चाट आहे 70 रुपयाला आहे. याच्यामध्ये बघू शकता गाठिया पनीर, त्याच्यानंतर हे छोले अँड त्याच्यानंतर आलूचं स्मॅश जसं कचोरीमध्ये असतं. 70 रुपये ठीक आहे, टेस्ट चांगली आहे. असं नाही की तुम्ही रोज रोज खाऊ शकत, एक वेळेस खाण्यासाठी चांगली टेस्ट आहे. ओके, आउट ऑफ 10 जर सांगायचं असेल 8. आणि त्या अगोदरची जे जोशी दहीवडा, जोशीचं दहीवडा होता त्याला 10 आउट ऑफ 9. ओके, डन. सो आम्ही आता आलेलो आहोत इंदोरची सर्वात फेमस सराफा मार्केट मधली गोल्डमॅनची कुल्फी. बरोबर आहे अंकल जी? नमस्ते अंकल जी. जय श्री महाकाल बोलो. जय श्री महाकाल अंकल जय जी. श्री महाकाल. अंकल जी हम आए नांदेड़ से. नांदेड़ महाराष्ट्र से यस, आए. सबसे महंगी कुल्फी खानी है आपके पास. सबसे सोने महंगी की कुल्फी खिला रहा हूँ मैं आपको, 24 कैरेट गोल्ड वाली. खिलाओ चलिए. नांदेड़ से आए आप, बाबा महाकाल के दर्शन करें. हो गए दर्शन हो गए. ये बन रही भैया जी आपकी 24 कैरेट गोल्ड की कुल्फी. असली सोने का वर्क लग रहा है इसमें, ये देखिए ये बन गई है सोने की कुल्फी आपकी. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. फायनली गॉट इट. गोल्ड कुल्फी. गोल्ड कुल्फी. सो फायनली चलता बोलता रिव्ह्यू देतो मी, कारण गर्दी खूप आहे. एका ठिकाणी थांबून व्हिडिओ करणं पॉसिबल होत नाहीये. जे कुल्फी आपल्याला मिळाली होती ही नॉर्मल जर कुल्फी घ्यायला गेला तर ती फक्त ह्या कुल्फीची प्राइस 50 रुपये आहे. बट गोल्डमॅननं त्याला गोल्डचा फॉईल चढवलेला आहे, त्याची किंमत 400 रुपये. सो असे टोटल 451 रुपये आणि एकदा सेल्फी आलेली आहे. बट आपण थोडीच रोज रोज खाणार आहोत, सो एक वेळेसाठी मोर दॅन इनफ आहे. रोज रोज ना विदाउट गोल्ड कवर साधे 50 रुपयाची कुल्फी. चलो नेक्स्ट डेस्टिनेशन. सराफावाल्या गलीमध्ये जाणार असाल तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. जागा कमी आणि पब्लिक जास्त असल्यामुळं वॉलेट सांभाळून ठेवणे, आणि त्याचबरोबर तिथं खूप सारे बल्ब्स असतात त्यामुळं गरमी खूप जास्त असते. भाई साहेब 3-4 वस्तूमध्ये सोबत इतकं फुल झालेलं आहे की बाकी आता काही असं बघितलं तरी खायची इच्छा होत नाही, कारण पेट फुल झालेलं आहे. बट इफ इन केस तुम्ही जर एम्प्टी पेट येत असाल तर बऱ्यापैकी तुम्ही लोडेड जाऊ शकता. बट जेवढं माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे तेवढं मोर दॅन इनफ आहे. जास्त जर खाल्लं तर मग समोरची माझी जे यात्रा आहे, समोरची जे राहिलेले ट्रॅव्हल आहे ते कुठं ना कुठे इम्पॅक्ट पडेल. ओके, फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत यायसाठी सर्वात बेस्ट प्लेस एवढंच की येत असताना मिनिमम तुमच्याजवळ 1000 रुपीज असले पाहिजे, तर तुम्हाला 5 ते 7 आयटम इझिली खाता येईल. अदरवाईज 10-20 रुपयामध्ये काहीच नाही आहे. इथली प्रत्येक वस्तू अबोव 50 अबोव 60च्या वर आहे.
तो ये था हमारा इंदौर का सफ़र, जिसमें हमने 56 दुकान और सराफे वाले गली एंजॉय की। भाई वो 2 दिन ज़िंदगी में कभी नहीं भूल सकता, क्योंकि आप में से मैक्सिमम लोग मेरी तरह फूड के शौकीन होंगे। तो एक बार ज़रूर इंदौर जाइए, अपने फैमिली के साथ, हस्बैंड को लेके, वाइफ को लेके, फ्रेंड्स के साथ जाइए और पवित्र ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग के भी दर्शन कीजिए और साथ ही साथ उज्जैन महाकाल के भी दर्शन कीजिए और इंदौर घूमिए और ज़रूर सराफा मार्केट और उसी के साथ साथ 56 दुकान की गली विजिट कीजिए। राइट, अगर आपको वीडियो अच्छा लगे तो वीडियो को लाइक कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए और आने वाले व्लॉग्स एंजॉय कीजिए।